आज आपण चाललेलो आहोत बीड जिल्ह्यामध्ये। बीड या ठिकाणचं परळी वैजनाथ आहे, त्या ठिकाणचं गणेश पार हा भाग आहे आणि या भागामध्ये राहणारा बालाजी वैजनाथ लोणीकर नावाचा एक 24-25 वर्षाचा तरुण आहे। आता हा जो बालाजी आहे तो एकदा एका लग्नाला गेलेला होता आणि यावेळेस मधुरा नावाच्या एका 16-17 वर्षाच्या वयाच्या मुलीबरोबर याची ओळख होती। आता लग्नामध्ये याची ओळख झाली। आता ही जी मधुरा आहे ती मधुरासुद्धा परळीची होती, म्हणजे परळीचं कृष्णानगर जे आहे त्या भागामध्ये राहणारी मधुरा गायकवाड असं तिचं नाव होतं। आता या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती आणि बालाजी आणि मधुरा यांच्यामध्ये मधुर संबंधाला सुरुवात झालेली होती। एकमेकांबद्दल ओढ निर्माण झालेली होती। सतत एकमेकांशी बोलावं असं त्यांना वाटत होतं। एकमेकांचे शब्द ऐकताना त्यांचे कान असे तृप्त होत होते। हळूहळू मैत्रीच्या सुरवंटाचं प्रेमाच्या फुलपाखरामध्ये रूपांतर व्हायला लागलेलं होतं आणि आता या दोघांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं। आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या मुलीच्या घरच्यांना कळली, त्या मुलाच्या घरच्यांना कळली। पण आता ह्या दोघांचं एकतर ही मुलगी अल्पवयीन होती आणि त्याचबरोबर ती ह्यांच्यामध्ये म्हणजे जाती वेगवेगळ्या होत्या अशी माहिती समोर येते। त्यामुळे आणि घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे, म्हणजे मुलाच्या आईवडिलांनी सुद्धा विरोध केला आहे आणि मुलीच्या आईवडिलांनी सुद्धा यांच्या प्रेमाला किंवा यांच्या या गोष्टीला विरोध केलेला आहे। पण हे दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले होते आणि सगळं जग जरी विरोधामध्ये गेलं तरी आपण एकमेकांना साथ द्यायची असं यांनी ठरवलेलं होतं। आणि त्यानंतर मग हे दोघंजण, हे दोन प्रेमी जीव जे आहेत ते प्रेमी जीव घरी कोणालाही न सांगता, घरच्यांचा विरोध न जुमानता ही मंडळी पळून गेली। आणि आता मुलीच्या घरी किंवा मुलांच्या घरी ह्या दोघांच्याही घरी गोंधळ उडालेला आहे। कुठं गेलेत, काय गेलेत यांचा शोध सुरू झालेला होता आणि हे दोन प्रेमी जीव जे आहेत ते जीव म्हणजे बालाजी आणि मधुरा हे दोघंजण पंढरपूरला आले होते आणि या ठिकाणी मग या दोघांनी लग्न केलं। आणि त्यानंतर हे लोक बीडला गेलेलेच नाही आहेत, त्यानंतर हे दोघंही औरंगाबादला आले आणि या ठिकाणी भानुदास नगर आहे, या ठिकाणचा लेन नंबर 5 या ठिकाणी एक रूम भाड्यानं घेतली आणि हे दोघंही प्रेमी जीव त्या ठिकाणी लग्न करून राहायला लागले। आता याच काळात यांना एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव यांनी पियुष ठेवलेलं होतं आणि आता या तिघांच्याही संसाराला म्हणजे या तिघांचा संसार जो आहे तो सुरू झालेला होता। आता बालाजी जो आहे तो ड्रायव्हिंगचं काम करत होता, तो एका कंपनीमध्ये नोकरी करत होता। तो कामावरती जायचा आणि पत्नी मधुरा जी आहे ती घर सांभाळायची आणि मुलगा सांभाळायची, अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं। आता या सगळ्या काळामध्ये मधुरा आणि तिचे जे आईवडील होते किंवा तिची जी घरची मंडळी होती यांच्याबरोबर तिचा संपर्क होत होता। आता बाकी हे जे प्रेमी जीव आहेत ते पळून आले होते आणि त्याच्यानंतर गावाकडे वगैरे परळीला वगैरे ते गेलेले नव्हते अशी माहिती समोर येते। आता अशा पद्धतीनं आता यांचा तिघांचा संसार चालू झालेला होता। आता याच काळामध्ये यांच्यामध्ये धुसफुशीला सुद्धा सुरुवात झालेली होती। 9चे 9 दिवस संपून गेलेले होते आणि दोघांच्यात भांडण व्हायला लागलेलं होतं। बायको सतत फोनवरती बोलत असते, ती उलट उत्तरं देते, स्वतःच्या मनाप्रमाणे वागते, नवऱ्याचं काहीच ऐकत नाही आहे, काही काम ती ऐकत नाही आहे आणि या गोष्टीवरून या दोघांच्यामध्ये खटके उडायला लागलेले होते। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय यांच्या वादाचा होता तो होता पतीच्या मनामध्ये असणारा पत्नीच्या बद्दलचा चारित्र्याचा संशय। कारण पत्नी सतत फोनवरती बोलते आणि यामुळे या पतीचा संशय जो आहे तो वाढत चाललेला होता आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा यांच्यामध्ये भांडण होत होतं, वाद होत होता। अशा पद्धतीनं यांचा संसार चाललेला होता। आता या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष होत आलेली होती। साधारणपणे 6 महिन्यापूर्वी म्हणजे ही जी घटना घडली त्याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी या मंडळींनी त्यांचं घर बदललेलं होतं आणि अगोदर लेन नंबर 5 मध्ये होते आणि आता ते लेन नंबर 4 मध्ये नंदू राठोड यांचं जे घर आहे त्या घरामध्ये भाड्यानं राहत होते। आणि हा बालाजी जो आहे तो पाठीमागच्या 1.5 वर्षापासून संजय टेक्नो पार्क जे आहे त्या ठिकाणी चालक म्हणून नोकरी करत होता, काम करत होता। आता हे सगळं चाललं होतं पण यांच्यामधले वाद मात्र काही कमी झालेले नव्हते। आता लग्नाच्या आधी यांच्यामध्ये मधुर मैत्री होती, मधुर प्रेम होतं, पण आता मात्र जाळ आणि धूर एवढंच बाकी होतं। लग्नाआधी एकमेकांबद्दल ओढ निर्माण झालेली होती, लग्नानंतर मात्र यांच्यामध्ये एकमेकांबद्दल तेढ निर्माण झालेली होती। लग्नाआधी सतत एकमेकांशी बोलावं असं वाटत होतं, पण आता मात्र एकमेकांचं बोलणंसुद्धा यांना नकोसं झालेलं होतं। लग्नाआधी मैत्रीच्या सुरवंटाचं प्रेमाच्या फुलपाखरामध्ये रूपांतर झालेलं होतं, पण आता मात्र तेच फुलपाखरू विंचवासारखं किंवा काट्यासारखं टोचत होतं।
आता या दोघांच्यामध्ये प्रेम कमी झालेलं होतं, वाद वाढलेला होता, संशय वाढलेला होता, भांडणं व्हायला लागली होती आणि यांचं रूपांतर, या गोंधळाचं रूपांतर हाणामारीमध्ये सुद्धा होत होतं. तारीख आहे 30 मे 2022, वार होता सोमवार आणि बालाजी जो आहे तो नेहमीप्रमाणे सकाळी उठलेला आहे. त्यानंतर त्यानं स्वतःचं आवरलं आणि नेहमीप्रमाणे तो कामावरती निघून गेला आणि याच्यानंतर दुपारी त्यानं हाफ डे घेतला, दुपारची सुट्टी घेतली आणि घरी आला. त्यावेळेस आता बायकोला दवाखान्यात न्यायचं होतं, कारण तिला दिवस गेलेले होते, त्यामुळे तिची तपासणी करायची होती आणि याच्यासाठी मग हे तिघंजण म्हणजे बालाजी, त्याची पत्नी मधुरा आणि मुलगा पियुष, हे जे तिघंजण आहेत ते दवाखान्यामध्ये गेले. त्या ठिकाणी हिची तपासणी केली आणि नंतर माघारी फिरले. आता माघारी येत असताना एका ठिकाणी एक रसवंती गृह होतं, तर या ठिकाणी मग हे रस पिण्यासाठी थांबले. आता यावेळेस काहीतरी कामासाठी बालाजीला मित्राकडे जायचं होतं. त्यावेळेस तो म्हटला की बाबा तुम्ही दोघंजण इथं रस पीत थांबा, मी मित्राकडे जाऊन येतो, का टू व्हीलर का काय त्याला आणायची होती आणि हा तिथून निघाला. आता इकडं माईलेक जे आहेत म्हणजे आई आणि मुलगा हे दोघंजण तिथं थांबले आणि ते दोघंही रसपीत बसलेले होते. आता यावेळेस मधुरा जी आहे त्या मधुराच्या फोनवरती एक फोन आला आणि त्या फोनवरती ती बोलत बसली. आता तिकडं बालाजी जो आहे तो त्या मित्राकडे कुठेतरी काहीतरी कामासाठी गेलेला होता, तर त्यानं मग नंतर त्या बायकोला फोन लावला, मधुराला फोन लावला, पण मधुराचा फोन बिझी होता, ती कोणाबरोबर तरी बोलत होती. त्यावेळेस त्या बालाजीनं अनेक वेळा तिला फोन लावला, पण तिचा फोन बिझी होता आणि यामुळे मग त्या बालाजीला राग आलाय आणि रागाने तो त्या ठिकाणी म्हणजे त्या रसवंती ग्रहाच्या तिथं आला आणि त्यानं बायकोचा फोन हिसकावून घेतला आणि पलीकडून कोण बोलतं हे बघितलं तर पलीकडून कोणीतरी पुरुषाचा आवाज येत होता आणि ती व्यक्ती कल्याणला राहणारी होती. आता अगोदरच पतीचा पत्नीवरती संशय होता आणि आता हे सगळं पाहिल्यावरती अजूनच तो संशय वाढलाय, राग वाढलेला आहे आणि रसवंती ग्रहावरच या दोघांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली होती आणि कोणीही कोणाचं ऐकून घेत नव्हतं आणि एकमेकांवरती मग त्यांनी आता असं बोलायला सुरुवात केलेली आहे आणि याच भांडणामध्ये हे दोघंही घरी आलेले आहेत. घरामध्ये सुद्धा यांची धुसफूस चाललेली होती. आता घरामध्ये धुसफूस चालली, तो छोटासा 4-5 वर्षाचा मुलगा आहे, तो मुलगा हे सगळं पाहतो आहे आणि त्यामुळे मग त्या बालाजीनं काय केलं, त्याला काही पैसे दिले आणि त्याला सांगितलं की बाबा तू काहीतरी चॉकलेट बिस्किट वगैरे तुला घेऊन ये आणि ते साठी म्हणून तो छोटासा मुलगा जो आहे तो घराच्या बाहेर पडला आणि घरामध्ये नवरा बायको आणि त्यांचं भांडण चाललेलं होतं आणि शेवटी तो नवरा इतका रागवला त्या नवऱ्याचा धीर सुटला, स्वतःवरचा ताबा सुटला. त्यानं बायकोला बेडवरती पाडलं आणि तिचा गळा आवळायला सुरुवात केली आणि तिच्या तोंडावरती त्यानं उशीनं दाबायला सुरुवात केली. आता इकडं या मधुरानं सुद्धा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, तिनं याला विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण याचा काही उपयोग झाला नाही आणि काही वेळातच या ठिकाणी तिचा त्या बेडवरती मृत्यू झाला आणि ती आता त्या बेडवरती निश्चित पडलेली आहे. बायकोची हत्या झालेली आहे आणि बालाजी जो आहे तो सुन्न होऊन त्या ठिकाणी खाली बसलेला होता. आता तेवढ्यातच त्याचा मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी आला. आता मुलगा तिथं आल्यानंतर यानं त्याला सांगितलं, म्हटलं की आई झोपलेली आहे, तिला उठवू नको वगैरे असं त्याने त्या मुलाला सांगितलं आणि मुलगा आणि हा बाप म्हणजे बालाजी आणि त्याचा मुलगा हे दोघंजण तासभर त्या ठिकाणी दोघंही बसून होते त्या मृतदेहाच्या जवळ. आता नंतर यानं काय केलं म्हणजे या बालाजीनं नियंत्रण कक्षाला, पोलीस कक्षाला फोन लावला आणि आपण आपल्या बायकोची हत्या केली असं त्यानं सांगितलं. त्याचवेळी त्यानं सासूला सुद्धा फोन लावला आणि मी तुमच्या मुलीला मारून टाकले असं सुद्धा सांगितलेलं होतं. आता काही वेळातच जवाहरनगर पोलीस जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मग इथं म्हणजे घटनास्थळ जे आहे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तो मृतदेह पाहिलेला आहे. आता यावेळेस त्या बालाजीनं त्यांना सांगितलं की हिनं आत्महत्या केलेली आहे. ऑलरेडी ह्यानं सांगितलं होतं की खून केलेला आहे वगैरे, मारलेला आहे. पोलिसांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली की हिने जर आत्महत्या केली, हिने जर फाशी घेतली, त्याने सांगितलं फाशी घेतली तर तिची दोरी कुठं आहे, कशाला लटकली होती, काय होतं हे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि नंतर मग यानं सांगितलं की मीच तिला मारलेलं आहे हे त्यानं पुन्हा कबूल केलं आणि त्या ठिकाणी घटनास्थळाचा किंवा त्या सगळ्या गोष्टीचा पंचनामा झालेला आहे आणि घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी हा जो मृतदेह आहे तो पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर आता बालाजी आणि तो जो छोटा मुलगा आहे ते दोघंही आता पोलीस स्टेशनला पोहोचले. आता या ठिकाणी यानं हत्या का केलेली आहे, कशी केलेली आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची पोलिसांनी चौकशी केली, त्याच्याकडून जबाब घेतले. आता हे सगळं चाललेलं याच्यामध्ये बराच वेळ गेलेला होता आणि तो जो छोटा मुलगा होता तो मुलगा कंटाळलेला होता आणि तो मुलगा आपल्या वडिलांना सांगत होता की बाबा घरी चला, आई झोपेतून उठली असेल आणि तो मुलगा बाबांना घरी घेण्यासाठी हट्ट करायला लागला, मला घरी जायचं आहे, मला आईला भेटायचं आहे असं तो हट्ट करत होता. आता हे सगळं ज्यावेळेस त्या पोलिसांनी पाहिलं त्यावेळेस
त्यावेळेस त्यांचंसुद्धा मन गहिवरून आलेलं होतं. आता या बाळाचा बाप जो आहे तो तुरुंगात जाणार होता, याची आई हे जग सोडून गेलेली होती. आता ती त्याला कधीही भेटणार नव्हती. पण पोलिसांच्या समोर हा प्रश्न होता की आता या छोट्याशा बाळाचा सांभाळ कोण करणार. पोलिसांनी त्या बालाजीला विचारले की बाबा आता तू तिकडं तुरुंगात जाणार, मग ह्या बाळाला सांभाळणार कोण. मग त्या बालाजीनं सांगितलं की म्हटलं माझ्या 3 बहिणी आहेत, तिन्ही बहिणींचं लग्न झालेलं आहे आणि त्यापैकी कुठली तरी बहीण सांभाळेल. त्यानंतर मग पोलिसांनी त्या बालाजीकडून त्या बहिणींचे फोन नंबर घेतले आणि एका बहिणीला फोन लावला. फोन लावल्यानंतर तिला असं असं घडलेलं सांगितलं. तिने त्या बाळाला सांभाळायला नकार दिला. त्याच्यानंतर दुसऱ्या बहिणीला फोन लावला, दुसऱ्या बहिणीनं पण नकार दिला. त्यानंतर तिसऱ्या बहिणीला फोन लावला, तिनेसुद्धा नकार दिला. तीनही बहिणींनी नकार दिला. याच्यानंतर मग ती जी मधुरा आहे त्या मधुराच्या आईवडिलांना पोलिसांनी विचारलं. त्यावेळेस त्यांनीसुद्धा नकार दिला की ज्यानं आमच्या मुलीला मारलंय त्याच्या मुलाला आम्ही का सांभाळू आणि मग आता काय करायचं, या छोट्या मुलाचं काय करायचं. तर रात्र झालेली होती. शेवटी बालकल्याण समिती जी आहे त्यांची मदत पोलिसांनी घेतली आणि या बाळाला रात्रीच्या 1:30 वाजता सिडको N3 हे जे ठिकाण आहे या ठिकाणच्या बालगृहामध्ये पाठवलं आणि ते बाळ आईबापाला सोडून अनाथ म्हणून आयुष्य जगण्यासाठी निघालेलं आहे. आता त्या इवल्याशा खांद्यावरती आई आणि बापांच्या चुकाचं ओझं आहे आणि हे ओझं त्याला आयुष्यभर सांभाळायचं आहे, आयुष्यभर व्हायचं आहे. तर अशा प्रकारे या लव्ह स्टोरीचा शेवट झाला आणि एक निष्पाप जीव याच्यामध्ये भरडला गेला. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती, पुढं आली होती, ती फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या गोष्टींचा तपास चाललेला आहे. कदाचित याच्यापेक्षाही वेगळी माहिती किंवा नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला याच्याबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा मला जरूर कळवा. आता या सगळ्या घटनेमधून आपण धडा काय घ्यायचा. तर पाठीमागे आपण या विषयावर अनेकदा बोललेलो आहे, पण पुन्हा एकदा सांगतो कारण ही जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे की जर समजा आपल्याला आपल्या मनामध्ये जोडीदाराबद्दल संशय आला किंवा थोडा जरी संशय वाटला तरीही एकमेकांबरोबर ती स्पष्ट बोलून घ्या आणि मनातला संशय दूर करा. आणि जर अशी गोष्ट कोणतीच करू नका की ज्याच्यामुळे मनात संशय निर्माण होईल आणि जर समजा संशय निर्माण झालाच तर तो आपण स्वतःहून दूर करण्याचा प्रयत्न करा. आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगतो की लग्न कसंही करा, म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा किंवा तुमच्या पद्धतीनं जसं लग्न मोठं करा, छोटं करा, लहान करा, मंदिरात करा, देवळात करा, बाहेर करा, कुठं कसंही करा, लॉनमध्ये करा नाही तर कुठंही करा. पण या लग्नाला किंवा तुमच्या नवीन संसाराला तुमच्या आईवडिलांचा आणि तुमच्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद असलाच पाहिजे. लक्षात ठेवा, लग्न हे फक्त दोघांमध्ये नसतं तर ते 2 संस्कृती, 2 घराणी, 2 रीतिरिवाज यांचं मिलन असतं आणि त्यामुळे या आपल्या घरच्या लोकांचा आशीर्वाद या गोष्टीला असलाच पाहिजे. असला पाहिजे नाही म्हणत मी, असलाच पाहिजे. आता या घटनेमध्ये बघा, म्हणजे हे मी का सांगतोय, या घटनेमध्ये पहा की या पतीपत्नीमध्ये वाद झाला, पतीपत्नीमध्ये भांडण झालं. बरं, आता नवऱ्याबरोबर भांडण झालं, बायकोबरोबर भांडण झालं. जर यांच्या घरामध्ये कुणीतरी एखादी ज्येष्ठ व्यक्ती असते, कुणीतरी आई असते, वडील असते, कुणीतरी सांगणारं असतं किंवा कोणी पाहुणेरावळे असते किंवा काय कुणी असतं, हे जर त्यांना सांगितलं असतं तर निश्चितच यांच्या दोघांच्या मधल्या वादामध्ये काहीतरी मार्ग निघाला असता, कुणीतरी मध्यस्थी केली असती, कोणीतरी यांना समजावून सांगितलं असतं. पण या मंडळींनी घरच्यांबरोबरचे संबंध तोडलेले होते, घरच्यांपासून हे दूर होते आणि त्यामुळे मग यांचे जे वाद आहेत ते त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहिले आणि ते वाद म्हणजे एखाद्या उकळत्या पाण्यासारखे उकळत राहिले आणि एक दिवस मग त्याची वाफ झाली आणि ते आयुष्य सगळं अशा पद्धतीनं या तीनही म्हणजे परिवारातल्या 3ही जणांचं आयुष्य संपून गेलेलं होतं. आता आपल्याकडे काय होते बघा, म्हणजे लव्ह मॅरेज वगैरे केल्यानंतर फक्त पती आणि पत्नी किंवा बाल्याबाली, धाबाई धाची खोली आणि एवढंच, आणि त्याच्यामुळे मग फक्त दोघं नवरा बायको घरामध्ये आहेत आणि मग यांना समजून सांगणारं कोणी नाही किंवा त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी नाही आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि मग घटस्फोटाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आणि हे जर कमी करायचं असेल आणि आपल्याला आयुष्यभर सुखी राहायचं असेल तर मात्र आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असलेच पाहिजेत. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.